हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 3 मार्चचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. मीराला परत नेहमीप्रमाणे तेच स्वप्न पडतं की तो वाडा जळतोय आणि कोणीतरी ओरडण्याचा आवाज येतोय. मीरा घाबरते. तेवढ्यात तिची बहीण श्रद्धा, तिचे काकू उठून येतात. तिची काकू बोलते, अगं मीरा काय झालं, किती घाम आलाय तुला. तेव्हा मीराचे काका बोलतात, श्रद्धा काय झालं ताईला. तेव्हा श्रद्धा बोलते, नाही माहिती, एकदम किंचाळली. तेव्हा तिची काकू बोलते, काय गं कोणी दिसलं का तुला. तेव्हा मीरा बोलते, हो. तेव्हा शैलेजा बोलते, चोर असेल का. तेव्हा मीरा बोलते, चोर नाही, स्वप्नात एक बाई दिसली, एक घर होतं आणि ती त्यात जळत होती. तेव्हा श्रद्धा बोलते, पुन्हा तेच स्वप्न पडलं का. तेव्हा शैलेजा बोलते, पुन्हा म्हणजे. तेव्हा श्रद्धा बोलते, अगं ताईला नेहमी हेच स्वप्न पडतं. तेव्हा मीराचे काका बोलतात, आज आतमध्ये झोपली म्हणून कळलं तरी. तेव्हा मीरा बोलते, काका कोण असेल ती बाई, सतत मला तिचंच स्वप्न का पडतंय. तेव्हा शैलेजा बोलते, जाऊ दे अगं, तू ना लक्ष देऊ नको, तिच्या कर्माने मेली असेल, तू असा विचार करू नकोस हा बाळा. इकडे अंबिका त्याच वाड्यामध्ये फिरत असते. इकडे शैलेजा बोलते, मला काय वाटतं तुला कोणाची तरी नजर लागली असेल, थांब मी तुझी नजर काढते हा. शैलेजा मीराची इकडे नजर काढते आणि अंबिका त्या वाड्यात फिरत असते. इकडे माया मंजिरीला सांगत असते की ते बंधन तिथे नाहीये, त्या दिवशी माझ्याकडनं एक चूक झाली. अंबिकाचा फोटो घराबाहेर नेत असताना त्या दिग्बंधनाला धक्का लागलेला, त्यामुळेच झालं असेल. मंजिरी बोलते आणि म्हणे, मला अथर्व हवाय. तुझ्या बुद्धीची कीव येते मला माया. त्या फोटोमुळे फार तर ते दिग्बंधन तुटू शकतं, पण ते तिथे नाहीच आहे, कारण ते जळालंय. व माया बोलते, पुन्हा ते दिग्बंधन आणायचं. मंजिरी बोलते, दिग्बंधन तिथे नाही म्हणून घाबरलीस का माया. तेव्हा माया बोलते, हो. तेव्हा मंजिरी बोलते, एक मार्ग आहे माझ्याकडे. इकडे गावकरी नागनाथाला बोलत असतात की आजपासून आपल्याला उत्सवाचे विधी पार पाडावे लागणार आहेत. सर्व विधीला उत्सवाच्या दृष्टीने फार महत्व आहे बरं का. नागनाथ बोलतो, हो बुवा मी जाणतो. मीरालाही ते ठाऊक आहे. हे सगळे विधी करण्याची तिची तयारी आहे. तेव्हा बुवा विचारतात, मीरा आहेस ना तयार. तेव्हा मीरा बोलते, हो बुवा मी तयार आहे. तेव्हा बुवा बोलतात, उत्सव सुरू करण्यापूर्वी 3 विधी पार पाडावे लागतात. त्यात परंपरेनुसार या उत्सवाचा पहिलं निमंत्रण देवी आईच्या भावाला द्यायचं असतं. देवी आईचा भाऊ ते जंगलात एका अजस्र वारुळात राहतो. विधी करणाऱ्या स्त्रीने त्या वारुळाजवळ जायचं, वारुळाला बहिणीच्या मायाने मिठी मारायची आणि बंधू नागराजाला उत्सवाचं निमंत्रण द्यायचं. नंतर त्या वारुळात हात घालून वारुळातून माती काढायची. ती माती घेऊन देवळात जाऊन तिथली जमीन सारवायची आणि त्या सारवलेल्या जमिनीवर रांगोळी काढायची. इकडे भास्कर शैलेजाला खुणवत असतो. श्रद्धा बोलते, वारुळात हात घालून माती काढायची. तेव्हा बुवा बोलतात, होय बाळा, प्रथा तशीच आहे. तेव्हा शैलेजा मुद्दामच बोलते, बुवा किती धोक्याचं आहे हे. तेव्हा बुवा बोलतात, हो उत्सवाचे सगळे विधी धोक्याचेच आहेत, पण उत्सव तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सगळे विधी पार पाडले जातील. नागनाथ बोलतात, पण तिला हे सगळं करायला लावणं मला. नागनाथ बोलतात, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी तुझा जीव, तुझा बळी मला असा नाही द्यायचा, तू यातून माघार घे. मीरा बोलते, काका. नागनाथ बोलतो, तुला काय झालं ते शिवनाथाला तोंड काय दाखवू. तेव्हा मीरा बोलते, नाही काका, आता मी माघार घेणार नाहीये, सगळे विधी पूर्ण करून दाखवेन. इकडे नर्मदा, मदन, माया एका तांत्रिककडे येतात. माया बोलते, बाबा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, आम्ही सगळेजण खूप मोठ्या संकटात अडकलो आहोत. मायासोबत रात्री जे घडलं ते सगळं माया त्यांना सांगते. तेव्हा माया बोलते, जे काय होतं ते काही कळलंच नाही. तेव्हा नर्मदा बोलते, आणि मी 2-3 दिवस पाणी नाही प्यायले. तेव्हा नर्मदा सांगते, 2दा चटका लागला. तेव्हा मदन ते सगळे त्यांच्यासोबत काय काय झालं ते सगळं सांगत असतात. तेव्हा ते बोलतात, प्लीज काहीतरी मार्ग काढा. बाबा बोलतात, आत्मा, जवळच्या माणसाला वेदना झाली तर तो त्रास देणारच. तेव्हा बाबा बोलतो, आत्मा त्रास देणारच दिसतंय मला. माया बोलते, बाबा एवढंच नाही तर दारावरचं दिग्बंधनही तुटलंय. तेव्हा बाबा बोलतात, माहिती आहे मला, त्यामुळेच आत्म्याने घरात प्रवेश केला. आता पुन्हा बंधन बांधावे लागेल, आत्म्याला आपल्याला बांधून ठेवावा लागेल. नर्मदा बोलते, मग बांधून टाका पटकन. तेव्हा बाबा बोलतात, इतकं सोपं नाहीये ते, साठी मला 2 दिवस अनुष्ठान करावं लागेल, त्यानंतरच दिग्बंधन तयार करण्याचा विधी करता येईल. आत्म्याच्या शक्ती ओळखाव्या लागतील, मगच मी बंधन तयार करू शकतो. परीक्षा मोठी आहे. तेव्हा माया बोलते, बाबा तुम्हाला आम्ही हव्या त्या गोष्टी, हवे तेवढे पैसे देऊ, पण प्लीज लवकरात लवकर या गोष्टीचा बंदोबस्त करा प्लीज. तेव्हा बाबा बोलतात, 2 दिवस तुमची सत्व परीक्षा आहे, जपून राहा, काहीही होऊ शकतं. तेव्हा माया बोलते, ठीक आहे, पण तुम्ही अनुष्ठानाची तयारी लवकरात लवकर सुरू करा. मीरा सोबत विधी सुरू होतात, पूजेची तयारी सुरू होते. तेव्हा मीरा पहिली विधी करायला बाहेर निघते, पूजेची थाळी घेऊन निघते. शैलेजा मागे थांबून भास्करला म्हणते, खूप प्रयत्न केले हो, पण ती काय. तेव्हा भास्कर बोलतो, वारुळांच्या नागांचा भरोसा नाही, म्हणून आमच्या रंगराज बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिथे खूप विषारी नाग सोडले. तेव्हा मीरा वारुळच्या दिशेने जंगलात जायला निघते. भास्करही तिच्या मागे जातच असतो. शिवनाथला इकडे सगळं कळत असतं की काय होणार आहे. मीराच्या पायात चूक रुतते. मीरा तशीच वारुळाच्या दिशेने जात असते. भास्कर तिला चोरून बघतच असतो. मीरा वारुळाजवळ येते. मीरा वारुळाच्या दिशेने घाबरत पुढे जाते.
भास्कर मीराचा व्हिडिओ काढत असतो. मीरा मान फिरवते. परत तिला आठवतं तिने कुंकवाचा करंडा उचललेला असतो ते. मीराला तेही आठवतं की ती बोलते, माझ्या वडिलांकडनं जे कार्य अपूर्ण राहिलं ते मी पूर्ण करेल आणि आता मी माघार घेणार नाही, मी सगळे विधी पूर्ण करून दाखवेन. वारुळाजवळ उभं राहून मीराला भीती पण वाटत असते. मीरा परत पाठ फिरवलेली असते तिने वारुळाकडे, परत तोंड करते, घाबरत पुढे जाते. मीरा वारुळाची पूजा करते. घाबरत घाबरत मीरा वारुळाला पकडते. बोलते, हे नागदेवता, आज तिच्या उत्सवाला सुरुवात होते. तिच्या वतीने मी तुझ्याकडे उत्सवाचं निमंत्रण घेऊन आली आहे. मी तुझ्या परवानगीने तुझ्या वारुळातली पवित्र माती घ्यायला आली आहे. मला परवानगी दे. मीरा घाबरत घाबरत वारुळात हात टाकण्याचा प्रयत्न करते. मीरा वारुळात हात घालून एक मूठभर माती काढते. ती माती ताटात ठेवते. तेवढ्यात एका वारुळातनं एक नाग बाहेर येतो. ते मीराचे वडील तपश्चर्याला बसलेले असतात. ते बोलतात, सर्प प्रकृतीने निर्माण केलेली एक गोष्ट कुंडलिनी जागृत झाली की ती सर्पाकृती धारण करते आणि सर्प दंशाने मृत्यू देखील होतो. मीरा इकडे घाबरते. इकडे मीराचे बाबा बोलतात, सर्प जातीचं आराध्य दैवत म्हणजे शिव, ती फक्त शिवाला शरण जाते. मीराचे बाबा बोलतात, शिवाची आराधना करायला हवी. ते शिवाची आराधना करायला बसतात. महादेव, भोलेनाथ. इकडे एका वारुळातनं बाहेर सर्प निघत असतो. 3 वारुळातनं 3 साप बाहेर येतात. इकडे रंगराज बाबा हसत असतो आणि इकडे मीराचे बाबा शिवाची आराधना करत असतात. ते कपाळाला भस्म लावतात. वारुळातनं इकडे हळूहळू ते साप बाहेर येतात. मीरा हळूहळू पाठी सरकते. इकडे मीराचे बाबा शिवतांडव करत असतात. इकडे मीरा सर्पांना पाहून मागे मागे सरकत असते. मीरा घाबरत घाबरत मागे सरकत असताना पडते. 3 सर्प मीरा जवळ जवळ जातात. ही 3 मीरा समोर फणा काढून उभं राहतात. भास्कर इकडे सगळं जे काही प्रकार घडतोय तो व्हिडिओ काढत असतो. इकडे मीराचे बाबा शिवतांडव सुरूच ठेवतात. देवी आईची पण कृपा मीरावर होत असते. मीराजवळून ते एक एक करून ते साप सगळे निघून जातात आणि इकडे शिवाचे बाबा, मीराचे बाबा जो शिव तांडव करत असतात त्यांच्या आजूबाजूला येऊन फणा काढून बसलेले असतात. इकडे मीराचे बाबा एक एक सर्प हातात धरतात आणि एक साप मीराच्या समोर फणा काढून बसलेला असतो. मीरा घाबरत हळूहळू ते ताट उचलते आणि तेवढ्यात तिथे आजचा एपिसोड संपतो. थँक्यू फ्रेंड्स. तुम्ही असे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अशाच नवीन सिरियल्स गोष्टी मी तुमच्यासमोर आणत राहील.